तुम्ही कधी असं मंदिर पाहिलंय का ज्याला 95 हत्ती उचलून धरतात आणि जिथे त्यामध्ये नंदी आणि पार्वती नाही. तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो कोल्हापुरातील खिद्रापूर गावात. कृष्णा नदीच्या काठा वसलेलं हे आहे हजारो वर्ष जुनं कोपेश्वराचं मंदिर. त्याच्या प्रत्येक दगडात एक इतिहास कोरलेला आहे. मंदिरात पाऊल टाकतात जाणवते ती एक वेगळीच ऊर्जा. सुंदर असं कोरीव काम, भव्य प्रवेशद्वार, जणू आपण थेट इतिहासातच प्रवेश करतोय. या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे खाली कोरलेले हे 95 हत्ती. ते संपूर्ण मंदिराला उचलून धरल्यासारखे दिसतात. इतकी परफेक्ट आर्किटेक्चर पाहून आमचं मनही थक्क व्हायला भाग पाडलं. आणि मग येतो हा स्वर्ग मंडप. त्याचं छत पूर्णपणे उघड आहे. सूर्यप्रकाश थेट आत येतात आणि त्या क्षणी सगळं काही मॅजिकल वाटायला लागतं. पण सर्वात मोठं मिस्ट्री आहे म्हणजे भगवान शिवाचं मंदिर असूनही इथे नंदीच नाहीये. आत 2 शिवलिंग आहेत, ज्यामुळे या मंदिराची कथा अजूनच गूढ बनते. मग आम्ही बाबांना विचारलं आणि त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली. पार्वती नदीवरून कार्यक्रमाला गेला तर वडिलांना तिथं पार्वतीचा अपमान केला. तुम्ही 2 व्हीलर आणलाय, 4 व्हीलर आणलाय, नदी म्हणजे कमीपण आला. त्यामुळे वडिलांना पार्वतीचा अपमान केल्यानंतर पार्वती तिथं सती गेल्या. नंदी आणि पार्वती गेलेलो आहे. तिथं महादेव, शंकर, श्रीनारायण आणि दक्षिणमुखी गणपती पार्वतीचं वाट पाहत थांबलेला आहे. त्यामुळे या मंदिरामध्ये नंदी आणि पार्वती नाही. असं अद्भुत मंदिर तुम्ही कधी पाहिले का? नक्कीच आम्हाला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवा.